अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जाजी सद्गुरुमूर्ती, अनुपम्य तुझी अगाध कीर्ती, चुकवी जन्म मरणांती, हे ख्याती अनुपम्य. भावार्थ पाहिजे निका, व्यर्थ नको हे लापणिका, जेवी गंगा मनकर्णिका, क्षय करी पापाते. जेवी अग्नी स्फुल्लिंग पाही, भस्म करी सर्व तृणवळई, तैसा सद्गुरु मंत्र पाही, भस्म होई पाप समूह. असो ऐसे जे सद्गुरु, तया माझा नमस्कारू, शिरी ठेवा वरद करू, जेणे भव पारू होय माझा. आता ऐका भाविक जन, कथेसी द्यावे अवधान, येथीचे ग्राहिक कोण कोण, त्यांचे श्रवण करावे. येर अभाविका चाड नाही, व्यर्थ न पडावे प्रवाही. जे जे असेल जयाचे दैवी, तेची नवाई भोगत, तोची भावार्थ निका, प्राकृत भाषेत टीका. भावार्थ बळे ऐका, म्हणे दासानुदास, विष्णू वदे लक्ष्मी ते, मल महात्म्य अति अद्भुत. जे सुखदायक सर्वांते, श्रवण करी यथार्थ. सौराष्ट्र देशाची येठाई, झाली असे अपूर्व नवाई, तेची कथा तू ते सर्वही, ऐक एकाग्रते शुभानने. तो देश परमकंटक, कोठे वृक्ष न मिळे एक, छाया नाहीच कोठे देख, बैसावया पांथस्था. वस्तीसी ग्राम न मिळे सर्वथा, तेथे पक्षी श्वापदांची कोण वार्ता. ऋषी समुदावो पाहता, तोची तत्वता न दिसे. ऐसा तो देश कुलक्षण, तेथील एक नगर विस्तीर्ण. नाम तयाचे प्रभासपूर्ण, चर्या संपूर्ण रविसम. प्राकार गोपुरे परिपूर्ण, स्वधर्माचारे सकळ जन. वर्णाश्रम धर्मचारी वर्ण, शास्त्राधारे वर्तती. राजा तेथील परमधर्मिष्ठ, आडकाठी नाही कोठ. उदरापणे अतिधारिष्ट, पूर्वी मनोरथ याचकाचे. ब्राह्मण सदाचारे वर्तती, सदा वेदाध्यायन करीती. नित्य नैमित्य साधिती, सदा करीती वेदघोष. जपतम होम हवन, मंत्रतंत्र प्रातस्नान. सदा आचरता ब्राह्मण, वेद संपन्न सदाचारी. जनसारिती प्रातस्नान, तेणे म्हणविती ब्राह्मण. स्नान करी तो वर जाण, शुद्ध ऐसे जाण शास्त्रवदे. स्नानावेळे वर्तती विप्र, कोणी न पाहावती त्यांचे वक्त. म्हणती भेटला अपवित्र, म्हणून फिरती माघारे. या लागी नेमे करुनी, नित्य नेमे प्रवर्तावे प्रातस्नानी. ऐसे पुण्य करिता जनी, ते पुण्य निधानी कामाये. ऐसे शुचिर्भूत ब्राह्मण, नित्य करीती प्रातस्नान. करुनिया पंचमहायज्ञ, अतिथी सन्मान समयासी. ऐसे तया नगराचे भूदेव, मिळोन सकळ समुदाव. मलमास लक्षून पहाहो, चालीला समुदावो स्नानाते. नित्य गंगा तिरी पाही, जाती नरनारी सर्वही. तीर्थदान जपतप सर्वही, शास्त्राधारे आचरती. उठोनी पंच उशक्काली, स्नाने सारिती गंगाजली. दाने देताती विप्रमंडळी, अति सुमेळी विप्रांते. कोणी करीती दीपदान, कोणी करीती तांबूलदान. कोणी अर्पिती उपादान, छत्रदान ब्राह्मणाते. कोणी कुंभदान करीती, कोणी अपुपान्य अर्पिती. घृतपात्रा सहित देती, विप्राप्रती सुवर्ण. ऐसी दाने अर्पुन विप्राते, मग स्वगृही ब्राह्मण पंक्तीते. घेऊनी षड्रस अन्नाते, देती विप्राते भोजन. ऐसा सारिता नित्य नेमास, संपूर्ण होऊ सरला मास. तव अपूर्व वर्तले तया समयास, ते सावकाश अवधारा. सोम शर्मा नामे एक ब्राह्मण, असे तो वेदशास्त्र संपन्न. नाना तीर्थी तपदान, केले संपूर्ण ब्राह्मणे ते. यज्ञदानादी क्रिया सर्वही, जाणता विप्रतो प्रत्यही. स्नानाते जाता एके समयी, गंगा तिरी पावला तो. मार्गी जाता स्नानासी, तव एक राक्षस त्यासी. भेटता झाला वाटेसी, अतिभयंकर रूपे. आक्राळ विक्राळ दीर्घवतन, लंब बाहो विशाळ नयन. धुम्राकार जटापूर्ण, आरक्तवर्ण ओष्ठपै. स्थूलोदर गर्ते समान, उंच ग्रीवा हस्ता समान. लिंग त्याचे लंबायमान, सदा नग्न ब्रह्मचारी. शुभ्र लव अंगावरुते, तेही लंबायमान कंटकते. ऐसे देखुनी तया ते विप्रद चकला मानसी. म्हणे हे विघ्न केवते आले, मज भोवते उभे ठेले. स्नाना लागी आडवे ठाकले, पूर्वकर्म माझे आता. मग हृदयी स्मरोन भगवान, नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण. तेणे भीती गेले निघोन, मग बोले वचन तयासी. आधीच ब्राह्मण दैदिप्यमान,
वरी शुचिर्भूत संध्या स्नान त्यावरी नारसिंह जपपूर्ण जपे ब्राह्मण आदरे ऐसा विप्र अग्निवत राक्षस पाहून भीत म्हणे हा तो न भिये किंचित मी तव क्षुधित पातलो मग म्हणे हो द्विजवर्या साधू हृदय सकोमळ सदया मी तव पापिष्ट क्रूर हृदया करी दया दीनबंधो नाना जीव हिंसाधारी नाना जीव वधिले अघोरी पाप भोगिले नाना परी राक्षस देहधारी पैमी ऐकोनी तयाचे उत्तर करुण द्रवले विप्र तेव्हा अंतरविप्र कोमळ हृदय द्विजवर नवनीता परी असे जयाचे हृदय नाही कोमळता तो विप्रदेह नव्हे तत्वता असो द्विज राक्षस पाहता झाला बोलता पैत्यासी म्हणे तू पूर्वी होतास कोण कोण्या पापास्तव हा देह जाण प्राप्त झाला तुझ लागून ते करी श्रवण सर्वही मग राक्षस म्हणे विप्राते ऐक माझी या वृत्तांताते मी पूर्वी द्वैष्य धनवंत असे विख्यात भूमंडळी नाना वस्तूंचा रक्षक जाण क्रय विक्रय करी पूर्ण गृही संपत्ती नसे न्यून पुत्र सुना परिवार गाई म्हशी खिल्लारे अपार हस्तीवाजी शकट थोर दास दासी अपार ऐसा परिवार अपरिमित तव एक अग्निहोत्री ब्राह्मण सहकुटुंबी सत्पात्र जाण वेदाध्यायी असे निपुण परिपूर्ण धनेसी तव तो विप्र शिरोमणी चालीला महायात्रा लागुनी तयाने द्रव्य घट भरुनी ठेविला आणुनी गृही माझ्या सुवर्ण नाणे 10 सहस्त्र जाण द्रव्य घट भरिला परिपूर्ण मज पुढे ठेविला आणून गेला ब्राह्मण वाराणसी सहकुटुंबेसी विप्र गेला तिकडेची 12 वर्षे त्याला यात्रा करिता दिवस गेला तो इकडे स्मरण मजला झाले काही कार्यानिमित्त त्याचे मी द्रव्य घट खर्चिला साचे तो विप्र यात्रा करून साचे परतोनी आला माघारी यात्रा करून संपूर्ण द्रव्य घट मागे मज लागून तव अडचणीस तव जाण नाही म्हणून बोलिले मी तू द्रव्य आणून ठेविले कधी या ते साक्ष कोणती दावी आधी आमुचे घर घेतो हा मंदबुद्धी मिळाली मांदी जनाची व्यवहारी गेला राजद्वारी जो तो ब्राह्मणा ते धिक्कारी म्हणती हा जन्म दरिद्री द्रव्य कैचे पदरियाच्या ऐसा न्याय तेथे झाला द्रव्य घटम्या अभिलाषीला देखता देखता ग्रासीला पातक गोळा धनलोभे मग तो विप्र तळमळत गेला तळमळोनी मज शाप दिधला म्हणे पापिष्टा चांडाळा अभिलाषीला द्रव्य घट पृथ्वी तेज वायू आकाश तुझ मज साक्ष आहे चंडांश तरी शाप घेई निशेष होई ब्रह्मरक्ष राक्षस पय्याता माझे वचन असत्य होईल तरी माझी यात्रा निर्फळ हो सकळ ऐसा बोलिला करुणी तळमळ विप्रे प्राण त्यागिला धनलोभे मेला द्विजवर मी राक्षस झालो साचार ऐसा माझा प्रकार झाला साचार द्विजवरा परक्याचे द्रव्य अभिलाषिले ते आप्तवर्ग खाऊन गेले शेवटी मज व्यसन प्राप्त झाले भोगणे लागले दैत्य दशे या लागी दुसऱ्याचे अभिलाषिता सौख्य नाही तत्वता शेवटी भोगणे लागे अवस्था न सुटे सर्वथा निर्धारे आता प्रार्थना ऐका परोपकार करी निका मज धाडी परलोका तारक नौका तू होय ऐसे म्हणता ते क्षणी द्विज बोले प्रसादवाणी म्हणे मलमास स्नानदानी मास एक नेम केला तया मी सप्तदिनाचे उदक तू ते अर्पितो साचे ते पुण्य प्राप्त होईल नेमाचे घडो त्याचे फळ तुझ लागी ऐसे वदनो तये वेळी उदक भरलेसे अंजुळी म्हणे तुझ सुफळी होय तात्काळी हो उद्धार ये वेळी वदन घातले उदक तव नवल वर्तले एक विमान आले तत्काळिक अति लखलखित तेजस्वी माझी वैसले विष्णू दूत पाही राक्षस केला दिव्य देही तात्काळ विमानी बैसविला तोही उद्धरोनी नेला वैकुंठा तव तो राक्षस जाणा स्तविता झाला विप्रराणा वारंवार लागे चरणा केली उद्धरणा दयानिधे जय जयाजी विप्रमूर्ती अगाध अनुपम्य तुझी कीर्ती पुण्य वेचूनी मजप्रती गुरुमूर्ती उद्धारिले ऐसा स्तुती वाद करून तात्काळ गेला विष्णू भुवन ऐसे मलमाहात्म्य कथन घातले श्रावणी श्रोतयांच्या म्हणून मल महात्म्य गाध थोर भावे आचरो नारी नर करा आपुल्या जन्माचा उद्धार विनवी किंकर संतांचा स्वस्ती श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत
मनोहरसूत विरचित 20तमोऽध्याय गोडः। ओम श्री कृष्णार्पणमस्तु।